नमस्कार सगळ्यांना. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि माझ्या ब्लॉगला चालू करते. इथे सकाळी आहो गेले कामावरती, मग नंतर त्यांना बाय केलं आणि ते अंगण झाडून घेतलं. इथे कपडे टाकले होते सुकायला रात्रीच, पण ते काही सुकले नाहीत पावसामुळे, म्हणून नंतर टाकेन इथं कट्ट्यावरती. ऊन पडल्यानंतर पण ऊन काही पडत नाही. आणि आतमध्ये बघितलं तर ही मंडळी झोपली होती. तोपर्यंत म्हणलं ह्यांना झोपून द्यावं आणि आपण आपली पुढची कामं करून घेऊयात. म्हणजे बघा मी किती म्हणजे सावकाश ठेवावं लागतं. एक जरी भांडं वाजलं ना तर मग सगळी कामं सोडून जायचं तिकडे. एक तर त्यांची झोप मोड आणि त्यात ती चिडचिड वेगळी, त्यामुळे कामं पण राहतील आणि त्यांची झोप पण मोड होईल. म्हणून मी एकदम सावकाश सगळी कामं करते. इथे गॅस चालू केला आणि पाणी गरम करून घेते. पाणी गरम केल्यानंतर म्हणजे मला आंघोळीला होईल. एक साईडला पाणी गरम करते आणि एक साईडला इकडे टिफिनची तयारी करते. म्हणजे ह्या दोघांचाच टिफिन थोडासाच असतो तेवढाच. परत इथे मध्येच आमचा दादू उठून बसला होता. तो काय रडला नाही, परत झोपून गेला. मग मी परत लागली माझ्या कामाला. आणि इथे मी शिमला मिरचीची भाजी बनवत होती मुलांसाठी. म्हणजे मुलांना आता शिमला मिरची खातात काय असे विचाराल, पण नाही, मी प्रयत्न करते की सगळ्या भाज्या त्यांनी खाव्यात. त्यामुळे मी एकदम बारीक बारीक शिमला मिरचीची भाजी चिरले आणि बनवते. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो नाही टाकत. ते आंबट लागल्यावरती खुशी नाही खात. दादू खाईल कसा तरी, पण खुशी खात नाही. आणि लसूण पण एकदम बारीक बारीक करून घेतला. आणि मी जेवढं माझ्याकडून होईल तेवढं आम्ही जी जेवण बनवतो ना, जर बटाट्याची भाजी बनवली किंवा फ्लावरची बनवली तर मी त्यांच्यासाठी पण तीच भाजी बनवते. कारण ती आमच्या ताटातली म्हणजे जेवायला बघतात, पण ती तिखट असते त्यामुळे नाहीत खात. त्यामुळे मी त्यांच्यासाठी वेगळी भाजी बनवते. हे बघा उठले, भाजी झाली आणि ही उठला दादूला उठवल्यानंतर खुशीची मस्ती बघा. काय करते तू? खुशी बदाम दाखव. बदाम खालीस? खा छान असते. झोप झाली झोप. चला गुड मॉर्निंग. तर दूध दिलं त्यांना. थोडा वेळ दूध पिलं की म्हणजे आंघोळ पण झाली होती. दूध प्यायल्यावर थोडा वेळ अजून खेळतील, म्हणजे नंतर नाश्ता करून स्कूलमध्ये जाता येईल त्यांना, म्हणून दूधच पाजत होती. दादू काही दूध प्यायचं नाव घेत नाही, अजिबात दूध पित नाही. खुशीला थोडंसं दिलं आणि चालले. आता आपण बघू पुढचे किचनमध्ये काय चालू आहे ते तिकडचं काम. नंतर इकडे आली, परत ती राहिलेली भाजी बनवायला चालू केली. आणि मी भाजी झाली बोलली ना, झाली नव्हती, म्हणजे चिरून झाली होती, कापून सगळं व्यवस्थित ठेवलं होतं. मी भाजी बनवायला घेतली आल्यानंतर. आणि ही मोठे कांदे आहेत तेवढे व्यवस्थित बाजूला काढून टाकले. म्हणजे एक कांदा जर तोंडात गेला तर ती खुशी खाणार नाही, त्यामुळे मी काढूनच ठेवते. आणि लसूण पण जास्त झालं आहे असेल तर त्याच्यामध्ये, म्हणजे लसूण जास्त का टाकले कारण पावसाळ्यात सर्दी कमी होते, त्यामुळे लसूण जास्त टाकले. आणि थोडासा कढीपत्ता टाकून कांदे थोडेसे लाल असे ब्राऊन होईपर्यंत मस्त भाजून घेतले. आणि नंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेतली. आता एवढ्यासाठी एवढा 8 तास करायचा असतो. म्हणजे बघूया, आपण घरी तर अशी सवय लावू शकत नाही की बाबा ही भाजी खा ती भाजी खा, पण शाळेत गेले तर ते एकमेकाचं बघून काहीतरी खातात, म्हणजे करायचा प्रयत्न करतात. तो खाते तर मी पण खाईन असं खातात. आणि तिथं ऑप्शन काही दुसरं नसतं, त्यामुळे खातात ती, म्हणून मी असं बनवून देते. आणि घरी म्हणल्यावर आपला लाड असतो, ती दुसरं काहीतरी मागितलं ही नाही खाणार तर ती द्यावं लागतं. त्यामुळे मी अशा भाज्या बनवून देते त्यांना आणि ती खातात तिथं शाळेमध्ये. घरी खात नाहीत अजिबात. आणि त्यांना वेगवेगळ्या भाज्या खायची सवय पण लागेल हाच माझा प्रयत्न असतो. त्यामुळे मी असं रोज काहीतरी वेगवेगळं भाजीसाठी बनवत असते. डाळ भात देते कधीतरी, पण नेहमी नाही. आता टिफिन घेऊ आणि जाऊ शाळेत. खुशी तुला शाळेत जायचे नाही? हिला नाही जायचं शाळेत, दादाला सोडू आपण. आता ही पसारा आल्यावर काढूया. आता खुशीला दादू खुशीले तू घातली. चला बाय करा आता. बाय सगळ्यांना. आम्ही शाळेत चाललो आता. चला किती वेळ बसणार आहेत काय? चला मी आता यांना शाळेत सोडून येते. राहिलेली कामं आहेत ती आल्यावर करेन. बघूया, निघाले दोघं पण. हे बघा खुशी बाय ग.
हा बाय दादू, तू कर बाय. बाय बाय. हे इकडे इकडे इकडं. चला तर. त्या दोघांना शाळेत सोडलं आणि देवाची पूजा पण राहिली होती, म्हणूनच ही पूजेसाठी फुलं घेतली. हवा खूप चालू होती इकडे, पाऊस पण होता पण थोडा वेळ थांबला होता, त्याचमुळे आम्ही फुलं घ्यायला थांबलो आणि फुलं घेऊन लगेचच परत घरी आलो. इथे मी कपडे सुकायला टाकले होते बाहेर, तेच आहे आमच्या इकडे आत बाहेर दिवसभर हे कपडे सुकवायचे, फक्त हेच काम असतं. लक्ष ठेवावं लागतं सारखं, कधी पाऊस येतो कधी जातो त्यामुळे. आणि नंतर पोरांचे पण कपडे आमचं काय झालं, बेडरूमचा पंखा खराब झाला आहे, त्यामुळे कपडे सुकायचा एवढा प्रॉब्लेम झाला आहे. नाहीतर पंख्याला बेडरूममध्ये टाकले ना आतमध्ये तर सुकून जायचे, त्याला काही जास्त वेळ लागायचा नाही. आणि मुलांचे तर कपडे बाहेर ठेवायची गरजच नाही लागायची, पंख्यामध्ये सुकून जायचे. पण इथे असं नाही होत आता, त्यामुळेच मी इथे कपडे बाहेर टाकले होते. उन्हाची वाट बघत होते पण ऊन काय येत नव्हता, पण वाऱ्याने सगळं झालंय. आता देवपूजा झाली, आता पेट पूजा करू. जेवण बघा काय बनवले दाखवत्या. ती काकडीची भाजी, भात आणि डाळ, साधंच जेवण आहे. तर या जेवायला सगळ्यांनी. आणि 1 वाजलेत आता, सगळ्यांची जेवायची वेळ पण झाली, आता जेवण करा. आता त्या दोघांना शाळेत सोडले म्हणल्यावर माझ्याकडे 2 तास असतात. ह्यामध्येच मला देवपूजा, कपडे धुवायचं, भांडी घासायची आणि जी राहिलेली कामं असतात ती साफसफाई सगळी करून घ्यायची असतात. एकदम म्हणजे बरोबर 1 वाजता माझं बाकीचं सगळी कामं होतात. मी एवढी घाई करते सकाळपासून, तरी पण मला होत नाही, कारण मध्ये मध्ये मला थोडासा टाईमपास होतो, इकडे तिकडे जावं लागतं, त्यांच्याकडे बघावं लागतं, त्यामुळे मला वेळ लागतो. इथे भांडी घासून घेतली, सकाळपासूनची भांडी होती. आणि आज काय त्यांना ह्या टिफिनमध्ये दिलं नव्हता, तुम्हाला टिफिन दिसत असेल, दुसऱ्या टिफिनमध्ये दिला होता, कारण भाजी ही गरम होती त्याचमुळे. आणि ते गॅस पण पुसून घेतला मी व्यवस्थित. आणि मग चला, झाली सर्व कामे झाली. आता फक्त हे कपडे आतमध्ये ठेवायचे, कारण पाऊस येतोय जातोय, त्यामुळे एकदा आतमध्ये ठेवायचे, ऊन पडलं की बाहेर आणायचे, हेच चालू आहे सकाळपासून. तर हे होतं माझं आजचं दुपारपर्यंत रुटीन. जे आता दुपारच्या नंतरचं आहे ते मी उद्या करते. आत्तापर्यंत जेवढं दाखवलं मी तेवढं असंच असतं माझं रुटीन. आणि फर्स्ट टाईम मी असं कॅमेऱ्यासमोर बोलते, असं काहीतरी चुका झाल्या असेल काही किंवा काम करण्यामध्ये काही चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू, बाय.